लेकुराचे हित 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 लेकुराचे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू गोपादाने कथेला विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला धलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
देवाचे इतवा हे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला भंग. वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगदवंदनीय जगदमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आणि सज्जनाव तुकोबारायांची गाथा पंचमवेद म्हणून ज्या गाथेला संबोधलं जातं, अशा तुकोबारायांच्या गाथेतील नवे नवे पंचमवेदातील 4 चरणाचा संतवर प्रकरणातील अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला मंडळी, कीर्तनरूपी सेवेचं निमित्त कारण परिहार मौजे तळेगाव धमडरे ग्रामभूमीमध्ये भुजबळ परिवारानं आपल्या निवासस्थानी कैलासवासी श्रीमती सीताबाई रामचंद्र भुजबळ या आपल्या मातोश्रींच्या प्रथम पुण्य स्मरणाचं अवचित्य साधून मंडळी, ज्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं, श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणावं. कोणी कोणाचं करावं? तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांचं करा. पण नाही सगळ्यांचं करता आलं तरी चालेल, पण आई वडिलांचं तरी कराच. मी तुमच्या जवळचा आहे ना, त्या गोत्यातला आहे, चोरलीचा आहे, ही मंडळी मला ओळखतात सगळी पुढे बसलेली. आपल्याकडं श्राद्ध करायचाच कटाळा आहे. त्यातल्या त्यात केलं तर कुठंतरी वडिलांचं करतात भाऊ. पण परिवाराला धन्यवाद, आपल्या आईचं पुण्यस्मरण श्राद्ध करण्याचं त्यांना सुचलं. मी त्यांना सहज बोललो, का तुम्हाला हे कसं काही सुचलं? म्हणल्या मला असं वाटलं, जे आईनं आपल्याला एवढं सांभाळलेलं आहे, हे एक घर असं आहे, म्हणजे या घराचं असं कौतुक करावं की हे एकच घर असं आहे असं मला वाटतं. माझं पण नाही. का नाही? कारण या घरात वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण. मंडळी, शिक्षण हे आजच्या कालखंडामध्ये वाघिणीचं दूध आहे आणि पिलेला पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर फिरशील म्हशील गायांची दूध पाजण्यापेक्षा हे वाघिणीचं दूध पाजा आपल्या मुलाला. प्रत्येक जण पितोय बघा घरात. लोकांना लिहून देतात आमकी सरपंच, उपसरपंच, माझी जिल्हा परिषद, यांना कोणी खात नाही मंडळी. आणि मी तर नाहीच खातो जिल्हा. तुम्हाला वाटलं याला नाही परत बोलवायचं, नाही तर नाही, आपणही खात्या पित्या घरातलं आहे. बाबांना माहित. हे फार आवडलं मला मंडळी. बघा बाबा, आता कैलासवासी श्रीमती सीताबाई आई साहेब या कैलासवासी रामचंद्र बाबूराव भुजबळ गुरुजी यांच्या या पत्नी. म्हणजे विचार करा, पतीचं म्हणजे वडिलांचं असणारं बालकडू शिक्षण. आई या गृहिणी होत्या. सन 2013 साली गुरुजींचं 11 वर्षापूर्वी ध्येयावसमध्ये दुःख निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुलं, ज्याच्यामध्ये त्यांचे थोरले चिरंजीव शंकरराव हे दौंड येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव दत्तात्रय खेड तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. धाकटे चिरंजीव ज्ञानेश्वर हे चंदननगर वडगावशरी येथे माध्यमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या 3 सुना, सौभाग्यवती सुरेखाताई असेल, सौभाग्यवती सविताताई असेल, सौभाग्यवती ज्योतिताई असेल. विशेष म्हणजे 3 शिक्षिका आहे. 3 शिक्षिका आहे आणि 3 शिक्षिका असून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे नातू डॉक्टर सुजित MBBS आहेत, MS आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता त्यांचं शिक्षण होऊन काम चालू आहे. नातू डॉक्टर तुषार राजेंद्र भुजबळ BA MS आहेत, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू आशुतोष M.Pharm झालेला आहे, औषध निर्माण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची नात कुमारी डॉक्टर तेजस्विनी BHMS होऊन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची नात कुमारी सिद्धी ज्ञानेश्वर भुजबळ BAMS चे शिक्षण घेत आहे आणि तसेच नातू आदित्य व नात समृद्धी शालेय शिक्षण घेत आहेत. त्यांचे पुतणे बाबासाहेब असेल, राजेंद्र असेल, विठ्ठल असेल, महादेव असेल व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पुतण्या राजेंद्र धार्मिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. असा असणारा हा परिवार, या परिवाराचा असणारा जवळचा स्नेह आमचे सुधीरजी ढमढरे म्हणजे नाती जातीच्या आणि रक्ताच्याही पलीकडे असतात
ती म्हणजे माणुसकीची जाते. 2-3 पिढ्या याही 2 कुटुंबांचे जवळचे ऋण अनुबंध आहे, संबंध आहे. आणि मग त्या अनुषंगानं मला इथं कीर्तन करण्याचा योग आला. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील चारिचरणाचा संतपद प्रकरणातील अभंग असून अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या मानवाला हा भवसागर तरुण जाण्याचा राजमार्ग प्रतिपादन करणाऱ्या संतांची ओझरती ओळख करून देतात. मंडळी, मानवी जीवनाचं मूल्यमापन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण 84 लक्ष योनी त्यात मनुष्य देहा वाचवणे अधिकारी ब्रह्मज्ञानी आणि कोणी असेना. देवनिर्मित असणाऱ्या जीवसृष्टीमध्ये आपण सर्वजण जन्माला आलेलो आहोत. आणि मंडळी, या मृत्यू लोकामध्ये देवाची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे हे मानवी शरीर. जगाच्या बाजारी सर्व काही, जगाच्या बाजारी सर्व काही, जगाच्या बाजारी सर्व काही, जगाच्या बाजारी सर्व काही, हो जगाच्या बाजारी सर्व काही, जगाच्या बाजारी सर्व काही रे, जगाच्या बाजारी सर्व काही रे, जगाच्या बाजारी सर्व काही रे, हो परी हे दुर्लभ, परी हे दुर्लभ, हरीचे नाम, हरीचे नाम, भाग्यवंत घरी भजन पूजन, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हा दुर्लभ नरदेव. काय मिळणार नाही मंडळी? पुनर्विथम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनर्पुनः. भाग्यवान आहोत, देवानं तुम्हाला मला हे शरीर दिलं. सगळ्यात पहिलं भाग्य, आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. दुसरं भाग्य, देवानं हे शरीर दिलं. आणि त्याच्याही पुढचं भाग्य, देवानं याचा संगावयव दिले. बरं का, आपण सर्वजण जन्माला आलो मंडळी. तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना जन्म जर कोणी दिला असेल तर तो आई वडिलांनी दिलेला आहे. मंडळी, तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना आई वडिलांनी जन्म दिलेला आहे. पण हे शरीर तुम्हाला मला आई वडिलांनी दिलं नाही. कोणी म्हणेल असं कसं बोलता महाराज? तुम्ही सांगताय शरीर आई वडिलांनी दिलं नाही आणि तुम्ही सांगताय जन्म आई वडिलांनी दिला. मी सांगत नाही, मी पदरचं बोलत नाही. वारकरी संप्रदायामध्ये पदरचं बोलायचा अधिकार नाही. पदरचा बोलला की आदर गेलाच. मग म्हणता असू दे नाही तर कुणी असू दे, पदरचं नाही बोलायचं. प्रमाण त्यांच्या बोला. तुला काय वाटतं याला किंमत नाही? तुका म्हणे ना मान्य, ज्ञानदेव म्हणे मान्य, नामा म्हणे मान्य, बाबा महाराज म्हणे मान्य, काळजी महाराज हो बाजूला काळजी. तू काय म्हणतो याला किंमत आहे? संत प्रमाणे का? प्रमाण त्यांच्या बोला. म्हणून लक्षात घ्या मंडळी, आपण सर्वजण जन्माला आलो. हे शरीर तुम्हाला मला देवानं दिलेलं आहे. देवे दिला देह, जेणे हा जीव दिला दान. भाग्यवान आहोत मंडळी, हे शरीर तुम्हाला मला देवानं दिलेलं आहे. मंडळी, जर हे शरीर आई वडिलांच्या हातामध्ये असतं तर थोरला भाऊ वरण धाकटा भाऊ काळा असताना. आई वडिलांच्या हातामध्ये जर शरीर असतं तर एका भावाला अख्खा गाव जे हरी राम राम नमस्कार घालितो आणि सख्या भावाकडे धाकट्या किंवा थोरल्या कोणी बघायला तयार नाही. शरीर जर आई बापाच्या हातामध्ये असतं तर आपल्या मुलीला 84-82% मार्क्स पडतात आणि आपलं पोरग अजून पसारलंय घरी. हा फरक असतं का? तर नसता. म्हणून मंडळी, हे शरीर तुम्हाला मला या मृत्यू लोकामध्ये देवानं दिलेलं आहे.
भाग्यवान आहोत, देवाने हे सुंदर शरीर आपल्याला सगळ्यांना दिलं. आणि मग या मृत्यू लोकामध्ये हे शरीर देवानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. या शरीरानं जन्माला येऊन मंडळी आपण काय करायचं? 4 आश्रम सांगितलेले आहेत: ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि मंडळी या 4ही आश्रमामध्ये सर्वश्रेष्ठ आश्रम जर कोणता असेल तर तो ग्रस्ती आश्रम आहे. मी सांगत नाही मंडळी, ज्ञानोबाराय सांगतात, रांडव राहू नका बाह्यानो पाहुणी करावर, तेने तुम्ही सुखी व्हाल. देवगामनाच्या समाजाच्या अग्नीच्या साक्षीने विवाह करावा आणि आपल्या जन्माचं, जीवनाचं, आयुष्याचं सार्थकत्व मंडळी करावं. आणि ते सार्थकत्व करायचं असेल तर या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला गरज आहे ती म्हणजे संतांची. पण संत कोणाला म्हणावं? वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू. म्हणजे हे मुखी बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐसी यांची करिता सेवा काय सुख होय जेव्हा. पोटासाठी संत झाले कलित बहुत विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटंगणी. निळोबाराय सांगतात मंडळी, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाच. कुणाला संत म्हणावं? तुकोबाराय सांगतात, दह्याची अंगी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागून. संत जातीवर ठरत नाही, संत धर्मावर ठरत नाही, संत पेरावावर ठरत नाही. संतांचे आप्त नवती ते संत. एक जण जर घरात पदाधिकारी झाला तर घोर पदाधिकारी होतो, तो इथं नाही चालत. इथं आपुली आपण करा सोड. काही सांगतात तुकोबाराय, दह्याचं घुसळण म्हणजे मंथन केल्यानंतर मंडळी लोणी मिळतं आणि ताकही मिळतं. जाणकार मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत, पण मला सांगा, दह्याचं घुसळण म्हणजे मंथन केल्यानंतर लोणी आणि ताक मिळतं, पण बरोबरी आहे का? लोण्याची आणि ताकाची बरोबरी आहे का? ताक फुकट दिलं जायचं, जात नाही म्हणता येत. आता माझ्या समोर जाणकार मंडळी बसलेली आहे. आपण लहान होतो माझ्या बहिणीनं, त्यावेळेला तामतुलींनी लोक ताक द्यायचे, तामतुली, आणि त्या ताकामध्ये चुरून भाकर खायचो आपण. आता सगळं गेलं, चुरून मुरून सगळं गेलं. सारवलेल्या भुया, पोचरा घेतलेल्या भिंती, चिमणीचा दिवा, चुलीला काडा कुडा, 4-2 फोडीचं कोरड्या, टोपल्यामध्ये भाकरीची चवड, मिरचीचा गोळा, बरबाट असायचं ते. कुठंतरी फोड हाताला लागायचे नाही तर सगळं पाणी. म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींनो, तुम्ही मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आपल्या आईला स्वयंपाक येत नव्हता. आयांनी उठून जरी तोंडात मारली तरी मी घ्यायला तयार आहे. कारण आयांनो, तुम्ही ज्या वेळेला कालवण करायचं ना, मी लहान होतो त्यावेळेला तुम्ही केलेल्या कालवणात घराचं आड दिसायचं. चला आता आमच्या तुमच्या घराचं आड तरी दिसतो का? असं कालवण असतो. आयांनो, तुम्ही केलेल्या घरामध्ये घराचं आड दिसायचं. त्या कालवणात काहीच नसायचं, फक्त जेवाय बसल्यावर 1.5 भाकर जायची, कारण त्याच्यात चव असायची. आता कालवणात काहीच कमी नाही, फक्त एकच गोष्ट नाही, तिचं नाव चव. अवघड सांगायचं तात्पर्य एकच मंडळी, विठाला मंडळी. लोणी आणि ताक बरोबरी नाही. नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, पृथ्वीच्या पोटी हिरा गार गोटी दोहासी संसदी करू नये. पृथ्वीचं मंडळी उत्खनन केलं की हिराही मिळतो आणि गारगोटी मिळते. पण मला सांगा, गारगोटी आणि हिरा बरोबरी आहे का? अजिबात नाही. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहासी समान पाहू नये. आकाशामध्ये चंद्रही आहेत आणि लाखो तारे आहेत. लाखो तारे त्या चंद्राची बरोबरी करू शकत नाही. तसं तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहासी समान बाजू नये. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणीजे पारखी. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून नाही लिंगा. तैसे संत नवती जगा मानसा त्या सारिके. असे असणारे संत या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले. ते संत कसे आहेत? तर ते संत सांगतात तुकोबाराय, आई सारखे आहेत. आई सारखे म्हणजे मंडळी, आईचं जसं हृदय आहे ना, आईचं जसं अंतकरण आहे ना, तसं हृदय तसं अंतकरण हे संतांचं आहे. म्हणजे संत आई सारखे आहेत. मग आई कोणासारखी आहे? तर आई सारखीच आहे. मंडळी, आई कोणासारखी आहे हे सांगणं देवाला शक्य झालं नाही. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता.
मंडळी, आई कोणासारखी आहे देवाला शक्य झालं नाही. संतांना, महापुरुषांना, कवी, कथाकार, कादंबरीकार, लेखक अनेक जण आईविषयी बोलतात. मंडळी, आई कोणासारखी आहे कुणालाच सांगणे शक्य झालं नाही. कशी आहे ती तुकोबाराई सांगतात अभंगात. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित गुरु तुकाराम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, लेकराची हित वा हे माऊलीचे चित्त. लेकरू हित माऊली आणि चित्त. मंडळी, या 4 शब्दांचा विचार करा. जन्माला प्रत्येक स्त्री मुलगी म्हणून जन्माला येते आणि आपल्याकडे जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला, पहिल्या जन्माला आलेल्या मुलीला दणकी पेटी म्हटलं जातं. पहिली येतं वर दणकी पेटी, दुसरी तिसरी झाल्या दमदरीत पाहुण्यांच्या घरी बसतो ते म्हणले आम्हाला 2 मुली. म्हणलं मला 3. लग्न झालं तेव्हा खायला तुकडा मिळत नव्हता मला. पहिली मुलगी जन्माला आल्यावर मी वॉचमॅन होतो कंपनीत. दुसरी मुलगी जन्माला आल्यावर मी सायकल घेतली आणि तिसरी मुलगी जन्माला आल्यावर डायरेक्ट स्विफ्ट. पोरगा जन्माला आल्यावर आली म्हणाय निमित्तानेच घालवली, म्हणजे अजून तसं बारीक अजून घालवाय काय नाही. लेकरू हित माऊली आणि चित्त 4 शब्दांचा विचार करा. जन्माला मुलगी म्हणून येते. 18-20 वर्ष आईवडिलांना सर्वांगानं समर्पित असणारी ती मुलगी, जिला आपल्याकडे काचेचं भांड म्हणून संबोधलं जातं. उपवर होते, लग्नाला येते आणि वडील तिचं कन्यादान करतात. पूर्वीच्या काळी सोयरिकीमध्ये कुळं पाहिली जायची, कुळं, मुलं नाही. त्यामुळं आपल्या आई बापाचा जोडा सारखा नाही. आपल्या आईची उंची कुठं, आपल्या बापाची कुठं, आपली आई कशी, आपला बाप कसा, असं म्हणजे आता म्हणजे जोडा पाहिला जातो. जोडा नाही, जोडा टिकला तरी चालेल, पण जोडा मुलगा सारखा पाहिजे, मुलगी सारखी पाहिजे, शिक्षण सारखं पाहिजे. पूर्वी हे सगळं काही पाहिलं जात नव्हतं. केवळ काय पाहिलं जात होतं मंडळी, कुळं. किती जरी चांगला मोठा सोयरा जरी चालून आला ना तर लोक म्हणतात दाग येतो रे राहेगा, नाही सोडून द्या. म्हणून लेकरू हित माऊली आणि चित्त 4 शब्दांचा विचार करा मंडळी. एकदा तिचं उपवर झाली, वडिलांनी कन्यादान केलं. साळंकृत कन्यादान
पृथ्वी दानाचे समान। आणि मंडळी एकदा कन्यादान केलं, एकदा अनोळखी गाव, अनोळखी माणसं, अनोळखी परिसर सगळं काही नौका असतं, ज्याच्या हातामध्ये हात घालून गेली तो सुद्धा अपरिचित असतो। आणि मंडळी त्या गावामध्ये, त्या माणसांमध्ये, त्या माणसाबरोबर जाते आणि त्या कुटुंबामध्ये त्या माणसाबरोबर येणाऱ्या साऱ्या चढ उताराला सामोरी जाते। प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये कधीही आपली वाढ जरी किती बिकट झाली तरी सोडत नाही। कधीही आपल्या बापाच्या भावाच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाही, कधी त्यांची मान गावात शर्मेने खाली जाणार नाही, या भूमिकेचा विचार करून शेवटच्या श्वासापर्यंत सामोरी जाते। 70, 80, 80 वर्षाचं वय माझ्या समोर बसलेल्या आयांचं, तुम्ही फक्त मायराविषयी बोला बरं, जमून नाही देत, अजिबात जमत नाही, बाकीचं कुठलं बोला, मायराचं नाही आवडत। म्हणून माझ्या सगळ्या भावांनो, आई वडिलांवर प्रेम करत असताना, त्यांची सेवा करत असताना, त्यांना जीव लावत असताना 2-4 गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालेल, त्यांच्या विषयात माहेर फक्त तुटून नका देऊ। लाखो रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा जरी आपण सगळा डामडोल त्यांच्यासाठी उभा केला आणि आईचं मन जर कधी शरीरानं माहेरी नाही ना गेलं तर तिला जगावं वाटत नाही। म्हणजे आई मला पण आहे, आई तुम्हाला पण आहे। मला सांगा, जवळजवळ 10-12 वर्ष तिन्ही मुलांनी, तिन्ही सुनांनी होता होईल तेवढी सेवा आपल्या आईंची केली। मंडळी, एवढं सुंदर घर आहे, शिक्षणाच्या जोरावर, जीवावर। म्हणजे मला सांगा, आज जर पाहिलं तर लोक म्हणतात ज्यांच्याकडे शेतीचीच खरी मोठी माणसं आहे, तीच लई चांगली आणि त्यांच्याकडे काही कमी नाही। मला सांगा, इतका मोठा फाटा दिला परिवारानं, एवढी मोठी शिक्षणाचा आलेख, एवढी मोठी नातवंडपर्यंतची गुणवत्ता कशी उभी केली असेल। म्हणून आई ज्यांची घरी आहे त्यांनी एक कविता घरी घेऊन जा। जीवनातल्या तुझ्या सावलीची नको दुर्दशा करू, माता माऊलीची गेल्यावरी ती तू पडशील उन्हात, गेल्यावरी ती तू पडशील उन्हात, आठवणी कवटाळूनी झुलशील मनात, नाही कुणासर तिच्या थोरवीची नको दुर्दशा करू, माता माऊलीची लाख दे शिव्या तू झिडकारुणी टाक, लाख दे शिव्या तू झिडकारुणी टाक, तरी आई वेड्या तुझला मारील हाक, ममता तिची सेज कोमल फुलांची नको दुर्दशा करू, माता माऊलीची कर नको करू तू पैसी कमाई, कर नको करू तू पैसी कमाई, तरी काळ जात वेड्या लफविल दैना तिची तुझ साठी या जीवाची नको दुर्दशा करू, माता माऊलीची जगाला जरी तू वाटला सद्वार, जगाला जरी तू वाटला सद्वार, परंतु आईला तू मधाहुनी गोड, दुनिया आहे रे दिल्या घेतल्याची नको दुर्दशा करू, माता माऊलीची दागदागिन्यानं तू सुखवू नको रे, दागदागिन्यानं तू सुखवू नको रे, जिवंत आहे ती तोवर दुखवू नको रे,
सजनानो आन तुम्हा माझ्या गळ्याची, नको दुर्दशा करू माता माऊलीची. अशी असणारी आई. सारे काही मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, तिने चितात चिती माझ्या खंड भेटे. विद्याधन प्रतिष्ठा लाभे आता मलाही, आई विने परिहा मी पोरकाची राही. एवढं निरपेक्ष प्रेम करते ना मंडळी. आई एवढं निरपेक्ष प्रेम नाही करत कोणी. माझ्या भावांनो, एखाद्या दिवशी 5-5:30 वाजता घराच्या बाहेर पडायचं. 5-5:30 वाजता घराच्या बाहेर पडत असताना आपल्या अखंड सौभाग्यवती विचारतील, पुढे चालले हो? काही नाही, जरा बाहेर चाललो. लवकर येणार आहे का? येईल 9:30-10 वाजेपर्यंत. बरं जेवण येणार ना, कारण जेवायची लई काळजी पडते. आता पुढे फिरायला जावा बाबा, तुमचं जरा बरं आहे, कारण तुम्ही आमच्या वडिलांच्या वयाची. आमचं नाही. 12:30-1ला फोन येतो, निघाले का? निघालोय. कुठवर? आलोय कोरेगावपर्यंत. बरं एवढ्या लोणीकन मधून भेळ घेऊन या. ती गर्दी आहे का, तुला गाडी लावायला जागा आहे काय बघायचंच नाही. आता आज एकादशी म्हणून नाही फोन, पण तरी त्यांना काय उद्या खातील. अवघड काय. बरं मग जेवणार का? जेवायचं म्हणजे मला भाकर करून ठेवायला, नाही तर मग माझ्या मागं कुठं नको. आता तिला तरी काय म्हणायचं का? सोपं आहे का? जर मी म्हणलं आता जेवायला येणार आहे म्हणलं, मग ती आता कधी जाणार वाड्याला, आणि मग तो काढा कुडा आणणार कधी, आणि मग ती दळाल कुठं दळायचं, आणि मग ती चूल पेटवणार कधी. काही थोडी परिस्थिती नाजूक आहे का? पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला. साधी घर साधी माणसं कुठे होता पागला. घर जरी कौलारू माणसं होती मायाळू, साधी राणी चटणी भाकरी देव बोळी आणि श्रद्धाळू. सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे. सुखासो दुःखासो आपुलकीनं भेटायचे. पाहुणा दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो. हसून खेळून गप्पा मारून सीन निघून जायचा हो. श्रीमंती जरी नसली तरी एकटं कधीच वाटलं नाही. खिशे बाटके असले तरी कोणतंच काम रोखलं नाही. उसणं पासणं करायचे पण पोटभर खाऊ घालायचे. पैसे अडके नव्हते तरी मन मोकळे बोलायचे. कणकीच्या उपम्यासोबत गुळाचा चिरा आटायचा. पत्रावळ जरी असली तरी पाठ तांब्या भेटायचे. लपाछपी लप्पा गट्टी बिन पैशाचे खेळ हो. कुणीच कुठं बिजी नव्हतं, होता वेळच वेळ हो. चिरेबंदी वाडे सुद्धा खळखळून असायचे. निवांत गप्पा मारीत माणसं वसरीवरच बसायचे. सुख शांती समाधान ते आता कुठे दिसते का? पॉश घरांमध्ये मैफिला सजते का? नाते होते घट्ट होते, किंमत होती माणसाला. प्रेमामुळेच चव होती अंगणातल्या फणसाला. तुम्ही सांगा नात्यामध्ये आज राहिला एका राम. तुम्ही सांगा नात्यामध्ये आज राहिला एका राम. भावाकडे बहिणीचा असतो का मुक्का? सख्खे भाऊ सख्या बहिणी कुणीच कोणाला बोलत नाही. मृदुंगाच्या तालावरती गावात ढोलत नाही. तुटक तुसडे वागण्यामुळे मजा आता कमी झाली. श्रीकृष्णाच्या मालामधूनही सुदाम्याची सुट्टी झाली. प्रेम माया आपुलकी हे शब्द आपल्याला गावतील का? बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का? हॉल किचन बेड मध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं. हॉल किचन बेड मध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं. का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं? का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं? थोडं आत्मपरीक्षण करा. हे निरपेक्ष प्रेम करणारी माणसं घराघरात माणसात अशी खचाखच भरलेली होती. आता जोवरी मोठा चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांता लववी बहुमाने. समाज मला मानतो आणि मी असा मी तसा तू ग. मला लोक म्हणतात महाराज 6व्या दिवसाची तुमची सेवा आहे, सप्ताह कमिटी बसलोय, पत्रिका तयार करायची महाराज, सांगा ना पुढं काय टाकू? काही टाकू नको. काही पुढं टाकी तो म्हणत म्हणायची लोक. आता काय टाकतील पुढं? कीर्तन केसरी चिंतन केसरी काहीच टाकू नको. अरे तुकोबाराई कीर्तनाला आली ना तरी लोक घरी जाणार आहे ना. आमचं काय घेऊन बसले? सांगा बरं, तुकोबाराई जरी आले वैकुंठामधून उद्या तिकडे कालेला कुठं भंडाऱ्या
आणि मोठं विमान घेऊन आले आणि सांगितलं तिथं लोकांना, चला सप्ताह कमिटी सगळ्यात पहिली लाभाडाचं पहिली घरी पळते. त्याच्यात पहिला महाराज घ्या. महाराज म्हणून घ्यायला काय आहे बाबा, तू खबर आहे तुम्ही पोरींची लग्न बिग्न जरा जुगाड लावून गेलो, त्याचा माझ्या पुरी लग्नाला मी कसं पाहिजे, अवघड परिस्थिती. म्हणून मला सांगायचं एक मंडळी, निरपेक्ष प्रेम केवळ आई करते याच्यावर मी बोलत होतो. 5:30 वाजता माझ्या भावानं घराच्या बाहेर पडायचं, आपल्या अखंड सौभाग्यवती विचारतील कुठं चाललोय, जरा बाहेर का मी, बरं बरं जेवण करून येणार ना, तिला सांगायचं जेवण करून येणार आणि 10 वाजता घरी यायचं. 10 वाजता गाडी आपली अशी आली ना टेरेस मध्ये, ती लगेच आतून बाहेर येणार. ती काय वाटबीट बघत नव्हती, मोबाईल घेऊन बसली होती. पुढे जा डबड्यावर बोट चाली त्यात महाराज मंडळी नुसतं धिंगाणा नाही. म्हणजे आयांनो, आता असं म्हणायची वेळ आली आपल्या घरात. आता आपल्या म्हणलो आम्ही, तुमच्या नाही, आपल्या घरात आता अशी वेळ आली, पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चलीमध्ये झाला. रोज घालती तुकडी कापड, नवं काढतीस फोटो, रडून रडून उपाशी झोपून घेतो ग छोटू, दीपिका फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चलीमध्ये झाला. सकाळ सकाळ उठावं, देवाजवळ बसावं, शांत चित्तानं पाया पडून काम सारं करावं. अगं भीक मागायची लक्षणं ती नको बसू घाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चलीमध्ये झालं. लगीन झालंय आपलं, शाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं सासू सासरं तोंड भरून बोलावं, आम्ही मेल्यावर मग श्वास विटाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चलीमध्ये झालं. रोज बनवतेस नवा मेनू, वाजवते झोपायला बारा, पुला वाजतो चांगला ग पण त्या दगड आणि गारा, टोंग टोंग वाजता फोड बोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चलीमध्ये झालं. डोळ्याला लागण चष्मा, अंगठा होईल बाद, खरं सांगते सुनबाई यो चांगला नाही ना. मान्य दुनिया चंद्रावर गेली पण मान मर्यादा तरी पाळ, पहिला तुझ्या व्हॉट्सअपचा चुलीत कर जाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. घराघरात ह्या डाबड्यांनी नको नको केलं महाराज माणसाला. मी एका 10वीच्या प्रवचनाला गेलो होतो येलवाडीला, श्री क्षेत्र येलवाडी देऊच्या तिथे. मंडळी स्मशानभूमीमध्ये अशी गाडी लावून बसलो होतो पाहून. आजपर्यंत ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या सगळ्या संतांच्या कृपा आशीर्वादानं 7,000 कीर्तन प्रवचन केली महाराज. एक पण मिनिट लेट नाही. 2-2, 3-3 कार्यक्रम केले दिवसभरात. त्याची कृपा मला पोहोचवत होतो. अजून धडाकलो नाही, गाडी घासली नाही, खर्चातली नाही, रस्त्यात पंक्चर नाही. 2 गाड्या झाल्या. पहिली 5 वर्ष वापरली, आता हिला 10 वर्ष होती. 2 दिवसांनी अजून. देवाची कृपा आहे, मी नाही जात. त्यांनी ठरवलं तर उद्या उलटी पालटी करीन. त्याला काय तो पोहोचवतो. मी असं गाडीत बसलो होतो, बारीक बारीक पाऊस चालू होता. त्याच्यामध्ये एक माझ्या लहान बहिणीच्या वयाची महिला 35-40 वर्षाची, एका हातात छत्री एका हातात असा मोबाईल घेऊन चालली होती. घसरली पडली. मी इकडं तिकडं पाहिलं मंडळी. आता काही विचार केला, एकटाच काळजी महाराज उतर खाली तुझ्या बहिणीसारखी. मी गेलो जवळ, त्यांना हात वगैरे दिला, जरा उभं वगैरे केलं सगळं त्यांनी. ते अंग जरा पाऊस बारीक पाऊस चालल्यामुळे ती साडी वगैरे भरली. तो मोबाईल वगैरे उचलून दिला. म्हणलं ताई मोबाईलला नाही ना, काय झालं. असा राग आला तिला, तुम्हाला काय सांगायचं. ते म्हणले हो महाराज, तुम्ही महाराज म्हणून तुम्हाला जास्त बोलत नाही, एवढी मी पडली मला म्हणतो मोबाईल नाही, काय झालं. हा माणसाचं विचारायचं का मोबाईलचं. म्हणलं ताई त्याच्या नादात नसते तर पडल्याच नसते. जे खाली पाहिलं त्यांनी प्रवचनात परत वर बघितलं नाही नंतर. तो गरजेचा आहे, असावा नसावा असं नाही म्हणत नाही. ज्या ज्या बहिणींचं माझ्या 50-50 वय आणि एवढ्या 2-5 वर्षाच्या सुना आल्या, खरं सांगा स्वयंपाक येतोय का. हाय बरे. मुली मला पण आहे, मुली तुम्हाला पण आहे. मी माझ्या मुलींना सांगतो बाई, 1 वर्ग कमी शिक पण चांगला स्वयंपाक करायला शिक. कारण काळाची गरज आहे मंडळी. सगळं बाहेरचं आणून करता येईल, चांगला सोपा बांधता येईल, घर आणता येईल, गाड्या गोड्या आणता येईल, जेवण बाहेरही मिळेल, पण त्याच्यामध्ये भक्ती नाही ना. हा मला सांगा, एखाद्या घरी जर आपण जेवायला गेलो आणि त्यांनी जर ठरवलं बसा 2-4 जण आपण जेवण करून जावं, आता त्या जेवणामध्ये जे काही पदार्थ बनवले जातील त्याच्यामध्ये कर्मही आहे. आता कर्म केल्याशिवाय जे पदार्थ बनवले जातील का संतोष महाराज बाबा, जातील का नाही. कर्मही आहे. बरं, जे पदार्थ बनवायचे त्याचं ज्ञान असल्याशिवाय ते पदार्थ बनवतील का. जे पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थांचं ज्ञान आहे, म्हणजे ज्ञानही आहे, कर्मही आहे. पण आलेली मंडळी आपली अतिथी आहे, आपल्या घराची ती संस्कृती आहे.
आदरानं पाहुणचार केला पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, ही भक्ती त्याच्यामध्ये आहे. बाकी ठिकाणी भक्ती आहे का? हॉटेलमध्ये आपण गेलो तो म्हणतो का ह्यांनी लय आवडीने खाल्लं पाहिजे, हा त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणून होता होईल तेवढा घरी स्वयंपाक करता आला पाहिजे. कारण युक्त आहार विहार निम इंद्रियासी सर नसावी बासर निद्रा बहु भाषण. मी बोललो गाडी पार्किंगला नेऊन लावली, आईच्या प्रेमावर बोलतो, तेवढ्यात अखंड सौभाग्यवती बाहेर आल्या. हो उशीर झाला? हो. गाडीतून उतरून आपण घरात चाललो तेवढ्यात त्यांनी विचारलं का जेवण करून आलात का? बरं तिला पण सांगितलं होतं मी जेवण करून येणार आहे. आईचं आणि बायकोचं प्रेम त्याच्यावर बोलतोय. तिला सांगायचं काही काळजी नको करू, नाही जेवण केलं पण मला भूक नाही, जेवण केलं नाही मला भूक नाही, आपला चार हातीने पाहिला किती बोलणं आलं ना माझ्या मागं घुटानं. एक भाकर टाकीन टाकणार नाही असं नाही, पण इतका शिनकरींना असं वाटतं वडापाव खाऊन यायला काय झालं होतं काय. आणि एक दिवस आपली बायको घरी नाही ना आपली आई घरी, ज्यांची आई घरी त्यांनी 5:30 वाजता घराच्या बाहेर पडायचं. आई विचारणार पुढे चालला बाळा, गेलंच पाहिजे का, एवढ्या उशिरा जाऊ नको, बरं जायचं असेल तर नीट जा, लवकर ये, काळजी करू नको, मी आहे, एवढा आधार देईल. आणि जाताना विचारणार बाळा जेवण करून येणार का? आई काळजी नको करू, मी जेवण करून येणार आहे, माझी वाट पण नको बघू. आपण गेलो जेवण करून येणार असं आईला पण सांगितलं. आणि गेल्यानंतर मंडळी आपण पार 10:30 पावणे 11 वाजता आलो. गाडी टेरेस खाली गाडी गेली, दारात ओट्यावर पार्किंग मध्ये आपली गाडी गेली, लगेच दरवाजा उडून बाहेर आली. काय रे आई झोपली नाही का तू? मला मेलेलं कुठं झोप येते का? तू अजून आला नाही. आपल्याला आल्या आल्या पाहिलं आणि पाहिल्याबरोबर घरात आपण गेलो. आईने लगेच तांबर पाणी आणलं. अरे बाळा जेवला का? आपण जेवलेलो नाही. आपण सांगितलं आई जेवणाचं काही नाही, मी थोडं खाल्लेलं आहे, मला भूक नाही. जेव थोडं खाल्लंय, भूक नाही, काळजी कशाला करतो? घरामध्ये जा, कपडे बदलून घे, हातपाय धुवून घे, आत्ता एक भाकर टाकते त्याला म्हणायचं आई. म्हणजे आता माझी इथं नाही म्हणून मी बिंदास बोलतोय, नाहीतर आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गमगार अवघड झालंय मंडळ. पण आई एवढं निरपेक्ष प्रेम कोणीच करू शकत नाही. तुकोबाराही सांगतात लेकरू हित माऊली आणि चित्त या 4 शब्दांचा विचार करा. एकदा तिचा विवाह झाला, उपवर झाली, तिच्या पोटी मुलबाळ जन्माला आलं, मुलगा असेल मुलगी असेल, त्याच्या हिताचा विचार जिच्या चित्तामध्ये आहे तिला तुकोबारांनी माऊली उपमा दिलेली आहे. मानवता उदारता लीनता जिच्या ठाई तत्पर आहे. तुकोबाराई सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, चित्तामध्ये हिताचा विचार करते तिला माऊली असं म्हटलेलं आहे. मंडळी तुमच्या माझ्या हिताचा विचार करणारी माणसं मुखानं जास्त आहे का मनानं जास्त आहे? मला सांगा मनाने कोण काय म्हणतंय, आपल्याला काय दिसतंय? अजून लय चांगलंय विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. आता डॉक्टर माझ्या समोर आहे, घरातच डॉक्टर आहे. विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, खाली नुसता कॅमेरा जरी असा गोळीसारखा जर पोटामध्ये सोडला ना तोंडातून तर अख्खं शरीर बाहेर काढतोय. अख्खो फुफ्फुसामध्ये काय आहे, जठरामध्ये काय आहे, हृदयामध्ये काय आहे सगळं दाखवत आहे. पण मंडळी त्या कॅमेऱ्याला अजून मन नाही सापडलं आणि त्यांनी मनाचे नाही फोटो दाखवले. मला सांगा जर मनाचा फोटो निघाल्यावर माणूस माणसाजवळ राहील, भाऊ भावाजवळ राहील? आयुष्याच्या अल्बम मध्ये आठवणीचे फोटो असतात, हे आणखीन एक कॉपी काढायला निगेटिव्ह मात्र शिल्लक नसतात. आणि म्हणून विचार करा मंडळी, चित्तामध्ये हिताचा विचार जिच्या ठाई आहे तिला ज्ञानोबा तुकोबारायांनी शब्द वापरला माऊली. का चित्तामध्ये हिताचा विचार करते? कारण ती कशी आहे? अभंगाचं द्वितीय I
जगद्गुरु तुकाराम पंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात, ऐशी कळवळ याची जाती करी लाभाविन प्रीती. काय निरपेक्ष प्रेम करते मंडळी, तर ती जात आहे. जात कोणती जात आहे? कळवळ करणारी जात आहे. दोन शब्द आहे पहा, वळवळ आणि कळवळ. वळवळ करणारी लय पावला पावला वळवळ करतात लोक. बघून घे, सोडणार नाही. वेळ आली ना त्याचा कार्यक्रम करणार. पण काय घेणं नाही देणं नाही मंडळी. उमरेच्या बाहेर पडल्यानंतर सगळ्यांचा तिरस्कार होतो, सगळ्यांचा रागराग होतो. मंडळी आपल्याला वाटतं आपले शुभचिंतक आहेत. मंडळी बरेच तुमचं शुभ होतंय म्हणून चिंतित आहे. आपल्याला वाटतं आपले शुभचिंतक आहे. बरेच जण तुमचं शुभ होतंय म्हणून चिंतित आहे. 2 दिवसापूर्वी घरी होतो महाराज मी. 2 एकर कांदा केलेला आहे. पाणी चालू आहे आता त्याला. आता पाणी चालू आहे. एक माणूस आणलेला आहे. त्यांना मोटर बिटर चालू करून देऊन आलो. मंडळीला सांगितलं त्यांना फराळ वगैरे दे. तिथं आल्यावर फोन करून विचारलं, चालली का? जाते ना. अगं आयो बोलत आहे. बरं काय बोलावं नाही गेली. फराळ घेऊन गेला माणूस पळून. म्हणलं कुठं? म्हणलं बाई जा, वाटलं पाकिटातलं शेपाशी द्याचा येईल. मग काय हे रेकॉर्डिंग मधून काढा बरं का, नाही तो व्हायचा उद्योग घरी येऊ. हे असं असं काढून टाका. नाही तर जर नाही काढलं तर कमीत कमी घरी तरी दाखवू नका आमच्या. नाही तर लय अवघड आहे. 2 एकर कांदा केलेला आहे. 2-3 दिवसापूर्वी मी घरी होतो. 5-7 जण भाऊ बनाले. महाराज रानामध्ये असं माझं एक घर बांधले मी. असं कांदा समोरून असं घरी 2-4 फले आले. काय चाललंय? आज घरी आहे. हो घरी आहे. मग काय का नाही? वहिनी आहे आतमध्ये. वहिनी काही नाश्ता वगैरे? म्हणलं आहे. त्यांना भजी वगैरे केली, कॉफी केली, चांगली कॉफी. चांगला पाहुणचार झाला आणि सगळे रानात आले. कांद्याच्या वावरात फिरले. आता सध्या 20-25 रुपये कांद्याला बाजार आहे बुवा. आता महिन्यानी काढायला येणार आहे. मग 5 वर येतात का 25 वर राहतात का 30 वर राहतात कोणी पाहिले. पण कमीत कमी चांगलं बोललं पाहिजे. चांगलं बोलायची सवय आपल्या समाजाला अजिबात नाही. 18 बगड जाती म्हणजे मराठा. महाराज एखादा माणूस कसा लवकर वाटोळ्यात येईल तो सुपाणार. म्हणले महाराज, म्हणलं काय एवढा 1 नंबर माल आहे ना कांद्याचा. वा वा वा, टापू तसा कांदा नाही परिसरात. पण खरं बोलू का तुम्हाला राग येईल? म्हणलं मला काय राग यायची. तुम्हाला आज सांगून ठेवतो, तुमचा कांदा काढायला येणार आणि बाजार 8-9 रुपयावर येणार. असं वाटलं होतं चांगला एखादा चाबूक काढावं अशी उभी करावं चालतं. अरे जर म्हणला असता 30-35 रुपये बाजार होणार बापू, काय रोग आला असता का? वळवळ करणारी लय मंडळी महाराज, नुसती वळवळ. विठाला विठाला विठाला. म्हणून मी नेहमी सांगतो, समाज आपल्याला मानतोय, समाज आपल्यावर प्रेम करतोय मंडळी. मी नेहमी सांगतो तू फक्त मरून हरिभक्त परायण परम पूज्य गुरुवर्य प्रसिद्ध कीर्तनकार पुणे जिल्हा भूषण हे सगळं झूट आहे. श्वास चालू आहे ना मंडळी तोपर्यंत आपलं सगळं आहे. एकदा श्वास बंद झाला ना, श्वास बंद झाला म्हणजे काय होतं? माणूस मरोजून काय होतो? समजा 1:45 वाजता काळजी महाराजांचा श्वास बंद झाला. 1:45 का तुम्हाला अडचण नको, म्हणजे काळजी महाराज मिळाला म्हणजे तुम्ही काही कपाळा वाट्या बिट्या आणून देऊ नका. मी काही लगेच मरणार नाही. तुम्हाला लिहून देतो मी, या महिन्यात मरत नाही. लिहून घ्या माझ्याकडून. तुम्ही माणसाल तुम्हाला कसं काय कळतं? तुम्हाला माहिती करून घ्यायचं का? ऐका, ज्ञानोबारायांचं आहे का भंग आहे? आपला मृत्यू कधी कुठं कसा होणार आहे कुणाला विचारायची गरज नाही. तुमचा जर ज्ञानोबारायांच्या वाङ्मयावर विश्वास असेल तर ऐका, नसेल तर सोडून द्या. ज्ञानोबाराय सांगतात, कानी घालून या बोटे नाद जे पाहावे न दिसता जाणावे 9 दिवस. घरी गेल्यावर पाहिजे नको, कानात बोट घालायचं असं बोट, आणि असा गुंग असा आवाज येतो. मंडळी गुंग आवाज नाही ना आला समजून घ्या तुमचे 9 दिवस शिल्लक आहे. बुवई पाता न दिसे जाणं आयुष्याची गणना 7 दिवस. डोळ्याने वर पाहिल्यावर बुवई दिसते. बघून घ्या बा, जागच्या जागी सगळ्यांना वर बघा, बघून घ्या. ज्याची दिसत नाही त्यांनी समजून घ्या 7 दिवस शिल्लक आहे. अशी डोळ्याने वर पाहिलं दिसते. दिसले का? दिसले. बुवई पाता न दिसे जाणं आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून या बोटे चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. मंडळी डोळ्यामध्ये बोट घातलं की अशी चक्र येतात. नाही ना आली समजायचे 5 दिवस शिल्लक आहे. नासागरीचे आग्रह न दिसता नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी
बघून गेलं की चित्र आपल्या नाकाचा शेंडा असा बघून घ्या, एवढा दिसतो. माझा दिसला बा मला, तुमचा बघून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या नाकाचा शेंडा दिसणार नाही समजून घ्या तो दिवस तुमचा शेवटचा दिवस आहे. ज्ञानदेव म्हणे हे साधूंचे लक्षण अंतकाळी आपण पहावे. नासागरीचे आग्रह न दिसता नयनी तेची दिनी मान रामकृष्ण. समजा 1:15 वाजता काळजी महाराज मिळाला म्हणजे श्वास बंद झाला. किती वेळ लागेल याला ते, म्हणजे आता हा गेला, हा आहे फेटा डोके वे उपर्ण समजा आहे, पेराव हाच आहे, सगळं आहे. आणि गेल्यानंतर मंडळी जर ही बातमी चरोलीमध्ये गेली ना तर कमीत कमी 25 गाड्या खाली निघतील. आता शरद असल्यावर काय अडचणच येणार नाही. त्याला तर मोबाईल बंद नाही ठेवून देणार लोक. काय झालं काय झालं काय झालं तू आता ना, मग तुला काय कळलं नाही का, त्याने काय काय मारला काय माराल बा. हा एखादा संघ असल्यावर त्याच्यावर लय अडचणी बा, तू आता ना मग काय झालं असं तसं. बरं त्याला माहिती माझी काय त्याला अडचण नाही, त्यामुळे तुम्हाला काय करणार आहे ना असं काय नाही. मग मंडळी इथून ही बॉडी वाई शेमला जाणार, शिरूरला नाही नेणार. एवढी सेटिंग लागणार बा. ती कुठली 4 दोन्ही कुठले, कारण सेटिंग लागाय काय कुणी जरी असता राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात कोणालाही सतीश महाराज काळजी नाव माहिती. बरं गेल्यावर प्रेम करणार. महाराष्ट्र माणसं मेल्यानंतर मोठे होतात आपल्याकडे. भुके नाही यांना मेल्यावरी पिंडदान येतो चळव चळवी केले आपण असं जेवी नैवेद्य साळवेची डाकणी सगळे तुका म्हणे मजन राखावी जग. हा तोपर्यंत नाही गेल्यावर प्रेम करतात लोक. आपल्या समाजात ती खोडच आहे. मग सगळेजण मग तिकडे वाई शिमला नेला. 5चा टायमिंग दिला अंत्यविधीचा 7 वाजता. चरोलीमध्ये फ्लॅक्स लागले भाऊ पूर्ण श्रद्धांजली. किती वाजता? 7 वाजता. बॉडी वाई शेमला आहे. वाईशेम हॉस्पिटलला बॉडी आहे. बॉडी पोस्टमॉर्टम झाली 1:30-2:30 म्हणजे जवळजवळ 3 वाजता बॉडी चरोलीमध्ये घरी आणायची महाराजांच्या. त्याच्या आधी भाऊ बंद 2-2:30 वाजता जमा झाले. आणि अजून जाळायचं आहे तरच कोणीतरी म्हणलं दहाव्याचं काय करायचं. अरे गप जळू दे ना, अजून जाळायचं आहे तर भाऊ बंद म्हणले दहाव्याचं काय करायचं. आणि तो म्हणतो आपल्याला लय समाज मानतो, मी पुणे जिल्हा भूषण काळजी परिवाराचा सुपुत्र आहे ग, श्वास चालू आहे तर तो सुपुत्र नाही तर काही घेणं नाही कोणाला. एकदा म्हणलं दहाव्याचं काय करायचं म्हणजे हो बाय पुरीचं लग्न आहे ना साधीसानी काही करा पण 5व्या दिवशी जावा वडा. अरे जाळू दे वडा आत्ता सांगतो. मग तिकडं फोन केला म्हणले बरोबर झाली का नाही बॉडी. म्हणले बॉडी वगैरे पोस्टमॉर्टम झाली पण बॉडी नाही गाडी नाही. पुणे जिल्हा भूषण संतोष मराठा घेतात आमच्या पुणे जिल्हा भूषण. ह्या भूषणला गाडी नाही. पुणे जिल्हा भूषण 1.5 हाऊसला वाई शेमच्या गाड्या लावायला जागा नाही. फॉर्च्युनर तवेरा किंवा BMW थार बीर काय बी सगळ्या गाड्या आणि बॉडी आणाय गाडी नाही. कारण ही बॉडी कोण थार मध्ये घेतो. ही बॉडी कोणी निवड घेतो. फॉर्च्युनर मध्ये प्रेत आहे मांजर पाटात बांधलेला आहे असा बघतो. याला कोण थार मध्ये घेतो. मग तेवढ्यात कोणीतरी ओमिनी पाहिली. ओमिनी ॲम्ब्युलन्स MS-0Q ती गाडी पाहिली आणि मग ती गाडी आली आणि मग ती बॉडी त्या गाडीत ठेवली. आणि तो ड्रायव्हर म्हणला येतोय का कोणी गाडीमध्ये. म्हणले मस्त का संतोष महाराज. संतोष महाराज म्हणले बसाय काय नाही पण माहीत थार कोण घेणार. म्हणले बाबा तुम्ही बसता का. मी आलो असतो महाराजांसाठी काही पण माझी बोलेरो कोण घेणार. निघाला एकटाच. आम्ही जातो तुम्ही कृपा. पुढं 10-20 गाड्या माग 10-20 गाड्या. श्वास बंद झाला ना मंडळी. या तुमची तर गरज आहे. इकडे या कीर्तन सार्थक आहे आमचं. काही दळी असे आले की राग नाही करायचा महाराज. ही आली बाई याला स्टेजवर येऊच वाटलं आपल्या अख्ख्या कीर्तनाचा सार्थक झाला. बिंदास अयो जमला आता तो जमला. हलूच नका बाबा. तुम्ही आई बापाला धन्यवाद दिले पाहिजे. बाबा काय आहे का दिसते तुला का बा याला म्हणायची ताकद मला. काय हे सगळं निरपेक्ष केलं ना असं होतं महाराज. चांगल्या भावनेने कीर्तन प्रवचनला काही लोक आहे ना अमक्या दमक्याच्या बापाचं वर्ष झालं गावात नाही झालं. अशी दळींद्रिक आता वर्ष झालं काय गावात नाही व्हायचं. हा मांडव 2 लाखाचा होता. महाराज 70,000 रुपये महाराजाचं पाकिट होतं. 70 पाकिट टाकून महाराज काय जेवण 1.5 लाखाचं होतं. आणि बाप होता तेव्हा फार दुर्लक्षित होतं. म्हणून लक्षात घ्या मंडळी या सगळ्या गोष्टी करत असताना इथं मोठेपणा नाही चालत बरं का. परमार्थामध्ये पैसा प्रतिष्ठा आणि पद याला शून्य किंमत आहे व्यर्थ आहे. म्हणून लक्षात घ्या मी बोलत होतो श्वास चालू आहे ना तोपर्यंतच आहे. एकदा श्वास बंद झाला ना सजवत होते मला मी शांत भिजलो होतो. बहुतेक आसवांच्या धारेनं मी चिप्प भिजलो होतो. शेवटची आंघोळ ती होती गरम पाण्याची. ज्याला त्याला गाई मला डोळे भरून पाण्याची. ज्यांच्या खांद्यावर माझं गेलं बालपण त्यांनीच उचलून घेतलाच पण.
जवळचेच सारे होते होतं कुणीतरी फरक नेऊ नका मोठ्यानं म्हणत होतं सारखं. आज वेगळंच काहीतरी घडताना दिसत होतं. वैर्याचंही प्रेम माझ्यावर पडताना दिसत होतं. तिथवर नेऊन सुद्धा माझ्यावर प्रेम लुटत होते. तिथवर म्हणजे स्मशानात तिथवर नेऊन सुद्धा माझ्यावर प्रेम लुटत होते. सारे जोरात जोरात रडवून मला उठवत होते. सरणावर ठेवलंय आणि मग चर्चा चालू आहे. सरणावर ठेवलंय मग चर्चा चालू आहे. अजून 4 लाकडं द्या म्हणजे तेवढ्यात भागेल. माझ्याच कोणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल. सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं. सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं. जीव लावणाऱ्या माझ्यांनीच मला जाळलं होतं. जीव लावणाऱ्या माझ्यांनीच मला जाळलं होतं. म्हणून लक्षात घ्या मंडळी, हे सगळं जे वाटतंय ना हे सगळं मायाजाळ आहे. नाही नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही सर्व गायकांसाठी संतोष महाराजांसहित सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. तितक्या जोरात टाळ्या आमच्या मृदुंगाचार्यासाठी वाजव. हार्मोनियम सुंदर टाळ्या वाजवा. विनकरी सोबदार त्याच्यापेक्षा जोरात टाळ्या सिस्टीम साठी वाजवा. अशी सिस्टीम लावली तुम्ही म्हणले जाताना महाराज तुम्हाला 1000 रुपये आतून द्यायला लागेल तरी देऊ आम्ही नाही तर कधी कधी असा जीव जायला होता असं वाटतं याच्या काही याचं नेऊन जावा बंद करावं. बरं सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या. मीच काय केलं तुम्हाला. म्हणून लक्षात घ्या मंडळी, नाही रे नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे. कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील दागे रो रे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपणा तुझं येता पुढती वैद्य काय करणार. सरम मायेचा बाजार. म्हणून एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. तरीच जन्मा येऊन झाले सार्थक मानव कुळी. म्हणून लक्षात घ्या मंडळी, म्हणजे ऐशी कळवळ याची जाती करील लाभाविन प्रीती. मी बोललो ही कळवळ करणारी आहे. बाकीची मंडळी वळवळ करतात पण आई कळवळ करते कारण तिनं कळ सोसलेली आहे म्हणून कळवळ करते. आणि तुकोबाराई सांगतात करी लाभाविन प्रीती. हा विशेष आहे मंडळी. प्रीती म्हणजे प्रेम. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वरदमानम. प्रेम कशाला म्हणावं. ज्याचे कधी तुकडे होत नाही, कधीच कमी होत नाही, सतत सतत वाढत जातो कधीच कामना त्याच्यामध्ये नसते त्याला म्हणायचं प्रेम. बाकी जे दिसतंय ना मंडळी, आपण म्हणतो ना त्या 2 माणसांचं लय प्रेम होतं महाराज. 20 वर्ष एका ताटात जेवायचे एका गाडीवर फिरायचे. झालं काय 2 वर्ष प्रेम नाही राहिलं. प्रेम नव्हतंच ते लोभ होता लोभ. आपण जे सगळं प्रेम पाहतो ना मंडळी ते गुणामुळं केलं जातं, अपेक्षेमुळं केलं जातं, काहीतरी कामनेनं केलं जातं. एकमेव प्रेम आईचं असं आहे कधीच कोणत्याच अपेक्षेनं केलं जात नाही. म्हणून किती निरपेक्ष प्रेम करते आई.
एकनाथ महाराज सांगतात, एका महिला भगिनीनं 7 शुक्रवारचे उपवास केले आणि शेवटच्या शुक्रवारी 7 सुवासिनी घरी सुवासिनी म्हणून जेवायला बोलवल्या. 7ही सुवासिनींना चांगलं स्वादिष्ट आणि रुचकर मिष्टान्नाचं जेवण बनवलं होतं आणि 5-5 हजाराचं पातळणे सोडलं जाणार होतं. मंडळी 7ही सुवासिनी आलेल्या आहे. जिच्या घरी जेवण आहे ना तिचे मालक म्हणजे पती बाहेर दारात खुर्चीवर बसलेले आहे. पहिली सुवासिनी आली, घरामध्ये गेली, दुसरी घरात गेली, तिसरी घरात गेली, चौथी सुवासिनी घरात गेली, 5वी सुवासिनी घरात गेली. पण मंडळी 6व्या सुवासिनीच्या बरोबर असं 4-4.5 वर्षाचं चिमुरड आईच्या बोटाला धरून आलं होतं आणि ती सुवासिनी त्या मुलाच्या बोटाला धरून घरामध्ये चाललेली आहे. आपण ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला पुढे जर जेवणावळ असली 13वा असला तर लाडू खायला जायचं बुवा. आणि इथून पुढे सांगतो 10व्याचं वर्ष श्राद्धाचं 13व्याचं खाऊ नका, वाटोळं होतं. गावाचं खा, बावाचं खा, देवाचं खा, काहीच होणार ना. फक्त 10व्याचं खाऊ नका. कितीतरी माणसं मेली, लोक 5-5 वेळा 10व्याचं खाल्ल्यावर माणूस मरतो, रोग आला पार. आमच्याकडे जर एखादा महाराज कीर्तनामध्ये हार घालायला आला ना, महाराज मंडळी म्हणतात, ओ महाराज, ओ दादा, गळ्यात माळे का? नाही ना, हो बाजूला. आणि मग ज्याचं सौजन्य त्याचे 2 बियर मारेल लाबाडा तुला ते चालत. अरे महाराज, कोणता पाठ्य आतापर्यंत म्हणला का महाराज? आपलं कीर्तन घेता येतं, मी जो मानधन देणार आहे तो खानदानी माळकरी असेल तर कीर्तन, नाही तर नाही. ते चालत तुला 2 बियर बारवाल्याचं पाकिट चालत 25,000 रुपये. तुमच्यासारखा खांदा बाबा, हो माळे का? नाही, हो बाजूला. काय माराय बाजूला, त्याला घालणार मी. मग आता पोराचा जर रागराग केला असता, याला बरं वाटलं नसतं, त्याच्या आई बापाला बरं वाटलं असतं, एक उघडून दळीन आणलंय त्याला, एवढं पोरग सहन होत नाही. बरं त्याला बरं वाटलं, बाकीची पोरं म्हणते त्याला हेही झालं, आपणही ठेवू. पूर्वी सांगून शिकणारी पिढी होती, पूर्वीची पिढी. आपण ज्या वेळेला माझ्या बापांना आम्ही लहान होतो ना त्यावेळेला तुमच्या बरोबर मंदिरात यायचं. आपण लहान होतो, मंदिरात गेलो ना, ए पोरा फांब्यागत काय उभा राहिला, मारुतीच्या पाया पड, मग पाया पडायचो आपण. आता सांगून शिकणारी नाही, पाहून शिकणारी पिढी. तुम्ही आता तुमच्या मुलाला नातवाला फक्त मंदिरात न्यायचं, बाहेर पायतान काढायचं आपलं, त्याला काहीच बोलायचं नाही, खाली कडवून उतरायचं, आतमध्ये जायचं, सगळ्या देवांच्या पाया पडायचं आणि बाहेर यायचं, त्याला घ्यायचं. 3ऱ्या दिवशी तुमच्या मागे ते पाया पडेल. म्हणून पाहून शिकणारी पिढी आहे ती. 6वी सुवासीन 4-4.5 वर्षाचं चिमुरड घेऊन आली होती. ज्या घरी जेवण होतं त्या सुवासिनीचे मालक म्हणजे पती बाहेर दारात खुर्चीवर बसले होते. त्यांनी काय केलं, त्या 4-4.5 वर्षाच्या चिमुरड्याच्या त्या 6व्या सुवासिनीच्या बोटाला धरून आलेल्या त्या चिमुरड्याच्या असं खवाट्याला दंडाला धरलं, जवळ ओढले, बाळा इकडे तुला जेवायला मिळणार नाही. मंडळी त्या मुलाच्या खवाट्याला दंडाला धरून असा जवळ ओढू लागलेला आहे तो सदग्रस्त. त्या सुवासिनीने विचार केला, एवढा मोठा पोक्ता माणूस आहे, जाणता माणूस आहे, काय करत असेल, माझ्या मुलाची मस्करी करत असेल, चेष्टा करत असेल. हे बाळा इकडे तुला जेवायला मिळणार नाही असं बोलल्याबरोबर हिनं काय केलं, स्वतःहून आपल्या मुलाचं बोट आपल्या हातामधून सोडलं, त्या मुलाला त्या सदग्रस्ताजवळ ढकललं, लोटलं, त्याला सांगितलं, अरे बाळा दादांजवळ जा, ते तुला काही करणार नाही, ते तुझी मस्करी करतात, बाळा चेष्टा करतात. स्वतःच्या चिमुरड्याला 4-4.5 वर्षाच्या सदग्रस्ताजवळ ढकलून लोटून सुवासिन घरात गेलेले आहे. मंडळी 6वी सुवासिन घरात गेली, 7वी सुवासिन घरात गेली. चांगल्या प्रकारे रांगोळी काढण्यात आली होती, 7 पाट अंथरण्यात आले होते. 7ही पाटावर जाऊन 7ही सुवासिनी बसल्या. 7 ताटं वाढून झाली, केलेले सगळे स्वादिष्ट रुचकर मिष्टान्नाचे पदार्थ वाढून झाले. आता वदनी कवलता होणार, जेवायला सुरुवात करायचं. जेवण झालं की प्रत्येकीला 5-5 हजाराचं पातळणे सवलं जाणार. तेवढ्या वेळात काय झालं, 4-4.5 वर्षाचं चिमुरड जिचं बाहेर होतं ना ते ऑक्सा बोक्सी रडत उमऱ्याच्या आत घरात आलं. आता माझ्या समोर आया बसलेल्या आहे, जाणकार आहे माझ्या समोर आहे. मला सांगा, मुलगा खरा रडतो खोटा रडतो सांगावं लागतं का? 4-4.5 वर्षाचं चिमुरड ऑक्सा बोक्सी रडत आलेलं, पाटावर बसलेली सुवासीन गोडा धोडानं ताड भरलेला आहे, 5 हजाराचं पातळणे सोडलं जाणार आहे. ऑक्सा बोक्सी रडणाऱ्या मुलाकडे पाहिलं, ताड दिवशी पाटावर उभी राहिली. विचारलं, का रे बाळा काय झालं रडायला? तो बोलतो, अगं आई तू म्हणली ना ते दादा काही करणार नाही. त्यांनी माझ्या 2-4 कानफडात लावल्या. मला सांगा, आपल्या मुलाच्या 2-4 कानफडात त्या सदग्रस्तानं लावल्या. हे ऐकल्यानंतर ती पाटावर उभी राहिलेली सुवासीन खाली बसली असेल का? बसली असेल? नाही.
पाटावरून पायी उतार झाली, मुलाजवळ गेली, त्याच्या बोटाला धरलं आणि घराच्या बाहेर निघाली. आता मला सांगा, एक सुवासीन पाटावरून पायी उतार होऊन घराच्या बाहेर निघालेली आहे, बाकीच्या 6 बसल्या असतील का? नाही. सगळ्या सुवासिनींना धन्यवाद. एक सुवासीन उठली, बाकीच्या 6 बसल्या नाही, सगळ्या उठल्या. का? कारण त्या सुवासिनी होत्या. सुवासी असते तर यातले 6वी 7वा लगेच जेवाय बसू झाल्यावर. आता वर तुम्ही 5,000चा पात्र एकेकाला पोशाख आणायला लावा आणि आम्हाला 7 ताटावर बसवा तुम्ही, आणि एखाद्याचं जर काही त्या घर मालका संग वाद झाला, उठून आपल्याला काय करायचं? साऱ्या महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार वैभव जर टिकून असेल तर ते माता भगिनी तुमच्यामुळे आहे. 7व्या वर्गात शिकणारी, 8व्या वर्गात आणि 10व्या वर्गात शिकणाऱ्या पुरी माझ्या लहान लहान मुली बसलेल्या आहे. आत्ता जरी त्यांच्या हातात हळदी कुंकू आणून दिलं, लगेच लावतील का नाही? लावतील का नाही? लगेच. आमच्याकडे एकच काम आहे, बुक्का लावायचं. का करू तू अंगाव कसा लावितो कसा नाही? प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन केलं जात आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी अमके दमके फमके यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यावं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करावं. असा एवढा बुक्का असतो तिथं. आल्यावर काटा येतो अंगाला, आता कसा लावायचो कसा नाही. आता बुक्का असा या मोठ्याने थोडा लावायचा, पहिल्याच्या कपाळा वाचतो त्याला आपला नकळत लावायचा का हो? आता बुक्का असा लावायचा, काय काही पट्टे असा लावितात, काही काही असाच लावितात. एकाला सांगितलं, दाजी प्रतिमा पूजन करायला दाजीच असेल. दाजी प्रतिमा पूजन झालेलं आहे, अगरबत्ती वावळा आणला, 7-8 अगरबत्त्या पेटून दिल्या. आता दाजीने कुठं वावळायचं? प्रतिमेला. ना त्याला माझ्या समोर मी असं माईकचं स्टँड आणि खाली ज्ञानेश्वरी पाहत होतो, म्हणलं कोणती ओवी घ्यावी. ते ववळताना आता एवढल्या पेटलेल्या अगरबत्त्या मारत, त्यांनी ववळल्या, त्याच्या स्टँडला लागल्या. सगळ्या अंगावर पडल्या, बरं नाही भाजलं. एक सुवासीन उठली, सगळ्या बाहेरला इथं पण होतो. जिच्या मुलाला मारलं होतं तिने विचारलं, का हो दादा तुम्ही माझ्या मुलाच्या 2-4 कान फडत लावले? आईच्या निरपेक्ष प्रेमावर बोलतोय बरं का. हो ताई, वेड्यागत करत होता, तुम्हाला अडचण नको म्हणून 2-3 कान फडत लावल्या, पण बाहेर कशाला आलात? घरामध्ये जा. एवढं चांगलं स्वादिष्ट जेवण आहे, रोजकर जेवण आहे, मिष्टान्नाचं जेवण आहे, जेवण करून घ्या. जेवण झालं ना, तुम्हाला 5,000चं पातळ नेसवलं जाणार आहे. तोपर्यंत आलात ना बाहेर, ठेवा याला माझ्या जवळ. जेवण होईपर्यंत मी काय करतो, त्याच्या पाठीमध्ये 2-4 लाथा घालतो. असं म्हटल्यावर ती घरामध्ये जाईल, जेवणाच्या ताटावर बसेल, पातळच्या अशा करेल, पोराला धरेल बोटाला, आणि एखाद्याशी तापड असेल ना, तापड जाशीची राणी. माझ्या सगळ्या बहिणीनं तुमच्या भावासारखा हात जोडून सांगतो, ज्या ज्या आया तापाड निघाल्या त्यांचीच पोरं घडली. आई बाबून पपून पपू काही ना गोखांडी बसलंच कार्टल वाटोळं गेलं, खानदान संपवलं, काय 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 त्यांनी. मी सांगितलं तुम्हाला अजून दाखवे माझ्यावर, माझ्या आईचा अजून दाखवे. मला म्हणते बोंबलं थिंडतो. आता बोंबलं थिंडतो मी. महिन्याला 25 शिवाय 5 गुन्हा, 10व्याला 5,000, कीर्तनाचे 10,000, किती पैसे मिळत असत. पण त्यातले पहिले 30% दानदार मध्ये म्हणून गाडी धडकली नाही. पहिलं पाकिट घरी न्यायचं, पुजायचं, त्यातलं 30-25% दानदार मग. तुम्ही म्हणले ना बाबा उद्या आळंदीत विद्यार्थी, त्या 10 जणांना खायची परिस्थिती म्हणजे अवघड आहे, लगेच त्यांना किराणा लगेच. तू काय म्हणे आता, म्हणजे एवढा मोठा नाही उपकारापुरतं उरला म्हणे. म्हणून तुम्हाला सांगतो, 100 रुपये मिळवले ना, 10 रुपये दान धर्मात खर्च करा. डॉक्टर बिक्टरचं बिल होणार नाही जास्त, म्हणजे बिल होईल नाही असं नाही, पण जास्त नाही. आणि आम्ही 25%. तुम्ही 100 रुपये दिले ना, 25 दान धर्मात महाराज. अजून बीपी नाही, शुगर नाही, फिगर नाही. इथून कीर्तनावून गेलो देशी, तुमच्या इथून ताब्याचं प्रवचन केलं, सरतापाडीला गेलो. आले संपता 5-6 जण आले टोळक्यामध्ये. कीर्तन झाल्यावर कुठले वा, मी असं कडल बसलो. संतोष महाराज आमची ती मंडळी त्या गाडीमध्ये ठेवलं. म्हणलं आहे आळंदीचं गाडी बिडी असेल ना? नाही म्हणलं गाडी नाही. आता त्यांना काय सांगायचं, घ्यायची नाही एखादी गाडी, एखादा अर्धा गुंठा जागा घ्यायची, आळंदीत गरबीर बांधायचं, जरा व्यवस्थित राहायचं. म्हणलं तुम्ही, मी फॉर्च्युनर आहे, 5-50 एकर जमीन आहे, आपल्याला काही कमी नाही. तुम्हाला नाही जमायचं आपल्यासारखं? म्हणलं नाही जमायचं. मला ह्या द्याला काही कमी नाही. म्हणलं काय बोलतो? म्हणलं हो. म्हणलं मग बसायचं का जेवाय? ताटाला ताट लावून. मला माहिती होतं ही शुगर पेशलिस्ट असणार आहे. म्हणलं फक्त आपल्या बरोबरीने जेवायचं, बक्षीस काय जेवत आहे, याची श्रीमंती आम्ही मिळवा मंडळी, हे बाकीचं काय घेऊन बस. फार महत्वाचं आहे.
मिळवलं पाहिजे रे. लोक इतकी वेडी झाली पैशाच्या प्रतिष्ठेच्या पदाच्या मागे लागली महाराज, आणि मग सगळं घर आपल्याला सोडून जातं, पोरबाळ सोडून जातात. खाटव कितीतरी अशी वृद्ध माणसं पडू नये महाराज. 11 वर्ष आई जाग्या होती, सांभाळली मुलांनी सुनांनी. लोकांना वाटतं बाई कितीतरी, आता मला सांगा आता एकही मुलगी नाही मुलगी आहे ना, आता मग 75 वर्षाचं वयोमान आईंनी झालं, सुनांनी लक्ष दिल्याशिवाय झालं. सुनाच्या नावाला किंमतच नाही राहिली घरात. पुढे जा तीच बोबे हो. म्हणून हात जोडून सांगतो सगळ्या आयांनो, लेकीपेक्षा सुनेला जरा जास्त किंमत द्या. आणि बाई बरं का बहिणींनो, माहेरला गेले ना आई बापा का 2 सोडून 4 दिवस राहायचं. आई बापाची होता येईल तेवढी सेवा करायची, पण लय तिथं वरडायचं नाही. वहिनीला लोक काय काय निघता नाही, वहिनी असं करा बरं का, मी केलं तसं 4 दिवस इथंच गाड की तू जाती 4 दिवस राहून वहिनीला त्रास देते, मर्रा येते का त्रास. आणि सगळ्या आयांनो, किती जरी लेक आली 4 दिवस राहिली, किती सेवा केली, तिला सांगायचं बाई तू 4 दिवसाची, पण महिन्याला माई सुनचे. किती जरी तू चांगली राहिली ना तरी माझ्या सुनेसारखी बरोबरी करू शकत नाही. वरून उडी टाकेन ना ती. आपल्या लोकांना कळतच नाही. मराठा समाज आपला 18 पगड फक्त चढवून दिला ना महाराज. काळजे बाबा तुमच्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात नाही. जालन्याला चालला डिझेलवर, फक्त चढवून द्यायची बाबा. काय लागलं महाराज, यांना फक्त फोन करायचा. सिस्टीम ऊत आला ते ऊत, पण अख्ख्या पुणे जिल्ह्यात जर 1 नंबर सिस्टीम असेल तर तळेगावची 3000 आणली ना आळंदी. दुनिया शोभती लेकिन शोभायवालाच नाही. वांग भरलेलं, अरे वांग भरलेलं करावं आमच्या आत्यानीच. लागली जाळ गाळाय 77 वर्षी. तुम्हाला कधी कळायचं, फक्त आमच्या आत्या. बहिणींना फक्त एकच टॉनिक आहे तुम्हाला, आमच्या आत्या आमच्या आत्या. आत्या 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 इडी होणार बा. पिरुट्यात पण काही ठेवणार नाही. तुम्हाला आत्या करायला नको, त्यामुळे आत्या तुम्हाला त्रास देतो. म्हणून बहीण बरं का माझ्या बहिणींनो आणि सगळ्या आयांनो बापांनो, जोपर्यंत सासू सुनांमधलं आपले पण आपल्या घरात जिवंत होत नाही ना, फार भाग्यवान आहे. मला सांगा ना, कुणी सेवा केली असेल? कुणी केली? मुलानं तर केली, मुलांनी केली, पण सुनांनी लक्ष दिल्याशिवाय आईचं एवढ्या दिवसाचे दिवस इथं गेले का? म्हणून मी काय सांगितलं, आई तापाड पाहिजे. तापाड आई तापाडच पाहिजे. तापाड आई नसेल ना मग काय नाही. ती सुवासीन काय सांगितलं त्या सद्ग्रस्तांना. आपण पुढे होतो, ताई बाहेर कशाला आलात, घरामध्ये जा, जेवण करा, तोपर्यंत मी तुमच्या पोराच्या 2-4 पाठीत लाथा घालतो. अरे ती सुवासीन तिथून निघेल, पोराच्या बोटाला धरेल. तापाड जर असेल तर गप जाईल का? नाही जाणार. काय म्हणेल, तुझं जेवणही पेटलं, तुझी साडी पेटली. आता मला सांगा, त्या सद्ग्रस्तानं त्या सुवासिनीच्या अंगाला हात लावला काही? तिच्या अंगाला हात लावला नाही. तिला वाईट बोलला नाही. अहो तिला तर पातळ आणि मिष्टान्नाचं गोडाधोडाचं जेवण आहे तरी तिला राग का आला? मुलाचा अपमान आईचा अपमान, मुलाचा मान आईचा मान. नाथ बाबा सांगतात, बालक एकुलता एक त्याशी हानी तल्याला था, मग पातळ नेसविता शोभली म्हणजे रागवली माता. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनपिती. एवढं निरपेक्ष प्रेम करते म्हणजे नक्की काय? अभंगाचं 3य चरण. तुका पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे. त्यात सर्व स्वहित आहे, त्यात सर्व स्वहित आहे. ऐशी कवळाची जाती जाती, ऐशी कवळाची जाती. हो त्याचे सर्व स्वहित आहे, त्याचे सर्व स्वहित आहे. ऐशी कवळाची जाती, कवळाची जाती. पोटी भारव आहे त्यांचे सर्व सोयीस आहे. तुकोबाऱ्या अभंगाच्या 2य चरणामध्ये सांगतात, केवळ 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहते तर नवलायच, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे सर्व सोयीस आहे. म्हणून जर तुम्हाला कोणी विचारलं, खाऊ दादा तुमच्याकडे काहीच कमी नाही, एवढं सगळं तुम्हाला मिळालं, कोणी दिलं हो तुम्हाला? कधी उन्हात सावली, कधी उन्हात सावली, कधी थंडीमध्ये शहाल, आईच्या कष्टावर उभा माझ्या सुखाचा महाल. आई
माझी आई अशी माझी आई जन्म दिला मजला म्हणून दुनिया ही पाहिली पाळण्यात झुलवून मजला अंगाई गायली तिच्या कुशीत निजलो सांग सकाळी खुशाल आईच्या कष्टावर उभा माझ्या सुखाचा माल मीठ मिरची घेऊन दृष्ट माझी काळी माझ अज्ञान घालवाय शाळेमध्ये धाडी पडला ज्ञानाचा उजेड दग दग ती मशाल आईच्या कष्टावर उभा माझ्या सुखाचा माल जाई गरिबीवर चालून पुकारून बंड भीतीना मनात लढवी संसाराची खिंड एका हाताची तलवार दुजा हाताची डहाल आईच्या कष्टावर उभा माझ्या सुखाचा महाल ऊन वारा पावसात कष्ट करी आई मला पोट भर दे उपासीच राही तिच मन हे विशाल घेई सुका पदरात आईच्या कष्टावर उभा माझ्या सुखाचा महाल म्हणून लक्षात घ्या मंडळी कोठी वारव आहे त्यांचे सर्वस्व ईस आहे शेवटच्या श्वासापर्यंत सर्वस्व पाण्याला लावणारी ती आई तुकोबाराई सांगतात अभंगाचं शेवट तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
पाया चरण कमल की धूल बनावे मोक्ष द्वारत काया धन्य भाग्य सेवा का अवसर पाया इंद्रायणी स्वर्ग माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ओ करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी गवळ्याची नाती ऐसी गवळ्याची नाती देवी ठोकर घुमाई टाळी वाजवा मंडळी फक्त लावून ठोकर घुमाई टाळी वाजवा टाळी देवी ठोकर घुमा हरी कुमार कुमार ठोकर घुमाई कुमार कुमार ओ हरी जय हरी जय हेलो कुमार कुमार ओ हरी जय हरी महाराज संत सौदा महाराज छत्रपती शिवाजी महाराज डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार हरि जय डोबार कुमार हरि जय डोबार कुमार हरि जय जय हरि जय कुमार कुमार हरि जय हरि जय ओ हरि जय हरि जय घुमाई कुमार 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 जगद्गुरु तुकारामांच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे मंडळी त्या आईचं ओझ तुमच्या माझ्यावर आहे याच्यामध्ये नवल नाही तर त्या आईचं ओझ संतांवर सुद्धा आहे म्हणून तर विश्वाचा जनिता म्हणे येशोदेसी माता जगद्गुरु तुकोबारायांचे ज्यावेळेला आई वडील सोडून गेले ना मंडळी वयाच्या 42व्या वर्षी तुकोबारायांचं देह वैकुंठाला गेले जीवनातल्या सगळ्या चढ उताराला सामोरं कसं जावं हे सावताबा शिकवतात समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसीची राहावे कोण्या दिवशी बैसून हत्तीवर कोण्या दिवशी पालखी सुभेदार कोण्या दिवशी पायीचा चाकर चालवणे जावे समयासी सादर व्हावे तेच तुकोबाराय सांगतात काही वहावे जीवन काही पलंगी शयन जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे लागे असे असणारे हे वारकरी संप्रदायामधील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणजे सावताबा आणि वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या माझ्यासाठी सर्वस्व पानाला लावणारे तुकोबा सांगायचं तात्पर्य एवढं तुकोबारायांना ज्या वेळेला आई वडील सोडून गेले ना मंडळी तुकोबारायांच्या कालखंडामध्ये जेवढी परिस्थिती तुकोबारायांच्या समोर प्रतिकूल उभी राहील त्या वेळेला तुकोबाराय स्मरण करायचे आपल्या आईचं धाव गाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो योग ही पोटी करावी शीतल भाऊ झाली हळहळ तुका म्हणे डोई काही ठेवी नाही पायी तुकोबाराय सांगतात ही डोही जर मी कोड ठेवील तर ती माझ्या आईच्या चरणावर ठेवील मंडळी नीट ऐका काही माणसं आदरणीय असतात काही माणसं माननीय असतात आपल्या आई वडिलांच्या बरोबरीने जन्माला आलेली गावात अशी आहे माणसं ती आपल्या आईबापापेक्षा आदरणीय आहे तो आदर आपल्या आई वडिलांपेक्षा त्यांना दिलाच पाहिजे
तुमच्या माझ्या वडिलांपेक्षा आईपेक्षा माननीय असणारी मंडळी गावामध्ये आहे, परिसरामध्ये आहे, तो त्यांचा मान त्यांना दिला पाहिजे. पण लक्षात घ्या मंडळी, वंदनीय आणि पूजनीय जर कोण असेल जगात फक्त आई आणि वडील आहे. आई वडिलांशिवाय कधीच कोणाचं वंदन आणि पूजन करू नका. नंतर करा, आई वडिलांचं केल्यानंतर, आधी कधी कोणाचं करायचं नाही. म्हणून आई खळखळता जरा, आई समुद्राची लाट, सारे विश्व जोडणारी, आई सुंदर अशी वाट. आई अखंड त्यागाचा एक प्रवास असतो, ज्याची वाट खडतर आणि कधी थांबाच नसतो. आई अजब गणित बेरीजोनी गुणाकार, ज्यात वजाबाकी नाही, नाही कधी भागाकार. नाही परीक्षा दिलं की आई मुक्त विद्यापीठ येतो पहिला नंबर इथं प्रत्येकाचा नीट. थोडं आठवणी बघा, तिचं बाळाला जपणं जसं फुलांच्या भोवती फुलांचं कुंपण. वीट घराची रचली पोटे जाळून जाळून बाळासाठी बटकली मोलकरीन होऊन. पाठी मालाची वाहते घडी रस्त्याची फोडते, कधी भुकेल्या ध्यानं आई नांगर ओढते. चिंध्या रंगीत जोडून जरी झाकलेले अंग, म्हणे माझ्या संसाराला इंद्रधनुष्याचे रंग. बाळ कशाही असले तिचा कानात असतो, वेशा किंवा कुलवान पाना एकच असतो. जीव घेणा कडा जिनं बाळासाठी ओलंडला, अरे हिरकणीच्या प्रेमानं शिवबाई हेला बना. बाळासाठी आई देह तारेवरती तोलते, ओली बाळंत असून आई फडात नाचते. नाही उगीच वाढली उंच तिरंग्याची शान, त्याच्यासाठी तिनं दिलं काळजाचं बलिदान. जाती धर्मासाठी रोज खुणदंगे गातबात, जाती धर्मासाठी रोज खुणदंगे गातबात. अरे आईच्या दुधाला सांगा कुठे जात पात, अरे आईच्या दुधाला सांगा कुठे जात पात. अशी असणारी आई शिकावं माझ्या मुलांनी आणि शिक्षक व्हावं असं वाटायचं. विदर्भातली एक कविता आहे, पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं महाराज, तिन्ही मुलं शिक्षक आहे. महाराज 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 हंबरुनी वासर आले, हंबरुनी वासर आले, साठती जवा गाय. तव्हा मले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे हंबरुनी वासर आले. आया बाया सांगत होत्या तेव्हा होतो ताना, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाना. पिठामधी पाणी घालून मले पाजत जाय. तव्हा मले पिठामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे हंबरुनी वासर आले. काट्या कुट्या याचा याला माय जाय राणी, पायात नसवाना तिच्या हिंडे अनवानी. अन काठ्या कुट्या लाई तिच मानित नस पाय. तव्हा मले काठ्यामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे हंबरुनी वासर आले. बापाचं माझ्या सारखं माईच्या माग टुमणं, बास झालं शिक्षण ह्याच घेऊ दे हाती काम. शिकून शानी पुढं मोठा मास्तर होणार हाय. तव्हा मले मास्तर मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे हंबरुनी वासर आले. बोलता बोलता एकदा तिच्या आडवाला आलं पाणी, सांग म्हण राजा तुझी कवा दिसल राणी. भरल्या डोल्यान कधी पायीन दुधावरची साय. तव्हा मले साई मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे हंबरुनी वासर आले. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तिची वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझे पोटी. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझे पोटी. तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय. तव्हा मले
पायामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे खबरोनी वासर आले जवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी जवळजवळ 60च्या जवळ आलेली मुलं आज आईसाठी डोळ्यामध्ये खडा ओल्या झाल्या. तिघा भावांना मी कधी पाहिलं नाही. सरांना पण आयुष्यभर तुमचा परिचय राहील एवढा आनंद तुमच्या या वास्तूमध्ये आल्यानंतर झाला. आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तन मन धनानं सेवा करा. गेल्यानंतर अंत्यविधी असेल, दशक्रिया विधी असेल, 13वा विधी असेल आणि प्रथम पुण्यस्मरण. मंडळी भागवत सांगतं, अगदी 5 मिनिटात थांबणार आहे आपण. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषासी नाथोडे सर्वता, तेच श्रद्धेने धर्म करिता पवित्रता. अक्षय आई वडील गेल्यानंतरचा जो पर्वकाळ असतो ना मंडळी, 13 दिवसाचा, त्या 13 दिवसामध्ये आणि नाही जमलं ना, आणि नाही जमलं काही असू द्या, पहिलं पुण्यस्मरण करायचं मंडळी. आणि ते पुण्यस्मरण करण्याचा मनोदय परिवाराने व्यक्त केला. 3 मुलं आहे, सुना, नातू, नातवंडे, भरगच्च परिवार आहे, सुशिक्षित आहे. मी बोललो हे घर म्हणजे या घरात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे वाघिणीचं दूध. का? कारण शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि पिल्यानी गुरगुरु केल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातला प्रत्येक माणूस हा आशीर्वाद वडिलांचा आहे, हा आशीर्वाद आईचा आहे. म्हणजे भावांनो, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल पण सर मंडळी आहात, माझ्यापेक्षा उच्च शिक्षित आहात. तुमची पुढची पिढीच काय, या घरामध्ये या कुळामध्ये जो जो जन्माला येईल तो प्रत्येक जण समाजाची सेवा करेल, कुटुंबाची सेवा करेल, आई वडिलांची सेवा करेल. मंडळी माळकरी भाऊ हे विशेष आहे. मंडळी शिक्षक आणि महाराज सावध असल्याची परवासा नाही आताच्या काळात. वरून काय बघा तुम्ही. म्हणून आयुष्यभर लक्षात ठेवा माझ्या सगळ्या भावांनो, घरी जाता जाता परमार्थ एकच घेऊन जा. एकच अभंग घरी घ्यायचा तुकोबारायांचा. साधने तर हीच दोन्ही जरी कोणी साधेल, साधने तर हीच दोन्ही जरी कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर ग्रह भंडार देवाचे. बस हे फट्टा बिट्टा माळान मिळा हा सगळा ताबा आहे, सातबारा नाही. ताब्याला किंमत नाही बरं का, सातबारा लागतो. सोसायटीच्या चेअरमनला विचारा, ताब्यावर कर्ज देणार का, सातबाऱ्यावर देणार? जर तुमच्या नावावर 2 एकर जमीन असेल, ताबा जर यांचा असेल, तुम्ही फक्त ती मला इका, ताबा घ्यायचं काम माझं. कारण ताबा घेणारे समाजसेवक लय, त्यांच्या कंपनी 200-300 पोरं कामाला आहे गरीबाची. त्यामुळं हे परमार्थातला हा ताबा आहे फक्त. सातबारा इथे आणि मी सातबाऱ्याची कागदपत्र सांगितली मग अशी. साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा जरी विटाळ. देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सकळा. हे नसलं तरी चालेल. तेवढं असलं ना, एकदा तुम्हाला सातबारा करता आला ना, ताबा घेतोच माणूस. मग हळूहळू हे सगळं येतं. आणि अतिशय सुंदर केलेलं नियोजन. पुढलं वाटायला सांगा. आपल्याला एक शेवट अभंग घ्यायचा आणि पुंडलिक कवरचा घोष झाला की आईच्या प्रतिमेवर ज्यांना तसं करायचं ना, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी भर वाहे त्यांचे सर्व सोयी साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते. भुजबळ परिवाराच्या अनुषंगाने राजारामजी भुजबळ असेल, ज्ञानेश्वरजी भुजबळ, त्यांचे आईंचे चिरंजीव, ते सगळे भावंड, सगळ्या सुना, नातू, नातवंडे, सगळ्यांच्या अनुषंगानं आमचे सहकारी मित्र शरदजी डमडरे परिवाराच्या अनुषंगानं असेल, तुम्ही सगळी मंडळी बापू आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. अतिशय आनंदानं मोठ्या मनानं या ठिकाणी सर्व आमचे आनंदीकर मंडळी आहेत, सगळे गायनाचार्य, सगळे मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, सगळ्यांनी या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं केलेली सेवा आपण सर्वजण त्या आईच्या चरणावर ठेवू. सेवेला माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत सावता महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज कोरेबाई संतन की जय तुका म्हणे ज्ञानेश्वर आरती राजा केवल देना सेवक मानो वेला माता आरती राजा ओ पलिनंद गीता जगत गोरे अवतार मानून नाव ठेवले नाही आरती राजा प्रगट गुणे बोले राम जनार्दनी आये मस्तक ठेवले आरती राजा कैवल गेला देवती मानो वेला माता आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आये काकरामा तुकारामा जागवे सागरात पाषाण काढले दश गोवाचे आरती तुकारामा ब्रह्मा तुकाचे आले मन रामी चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी काकरामा आरती तुकारामा मागणे प्रति आहे या संताशी निर्वेची तुका म्हणे आता होणार कोई या संताशी निर्वेची ज्ञानदेव तुकाराम देव महाराज तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ये खुर्च्या विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेला सर्व शिक्षक वर्ग सर्वांचं या ठिकाणी भुजबळ परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्त परायण सतीश महाराज काळजे यांची या ठिकाणी सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित झाले। महाराजांचं सुद्धा या भुजबळ परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो। महाराजांनी सुंदर अशी सेवा या ठिकाणी दिली, सुंदर असं प्रबोधन सुद्धा या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे। महाराजांना पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचं ऋण व्यक्त करतो। या मातेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर या मातेला 3 मुलं, त्यामध्ये शंकरराव असतील, दत्तात्रय असतील, तसेच आमचे सहकारी मित्र माऊली असतील। हे 3ही मुलं या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे त्यांच्या सुना सुद्धा काही शिक्षण क्षेत्रामध्ये, काही मुले असतील, पुतणी असतील, हे सर्वोच्च पदावरती व समाजसेवेमध्ये काही ठिकाणी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात। ज्ञानदानाचं पवित्र काम याच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी सुंदर चालू आहे। आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान देण्यासाठी तळेगाव ढमढरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सन्माननीय संजूदादा ढमढरे आपणास विनंती असेल। महाराज सन्मान देण्यासाठी सन्माननीय आनंदराव गायकवाड पाहुणे आपणास सर्व आळंदीकर महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान देण्यासाठी हरिभक्त परायण निवृत्ती ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान देण्यासाठी हरिभक्त परायण सन्माननीय राजेंद्र महाराज गाय हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज भूमकर आपणास विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचं आणि झगडे महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज हकाळे हार्मोनियम वादक, हरिभक्त परायण ढोळे महाराज आपल्या या ठिकाणी आचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान देण्यासाठी तळेगाव नगरीचे सरपंच सन्माननीय भरतशेठ भुजबळ आपणास विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचं आणि नवनाथ विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचं आणि तो सन्मान